अक्षय तृतीयेच्या पावन पर्वाचे औचित्य साधत सोलापूर शहरासह परिसरात दरवर्षीप्रमाणे बसवेश्वर महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। यंदाही जयंती उत्सव भव्य स्वरूपात पार पडावा यासाठी नियोजनाला वेग आला आहे। या पार्श्वभूमीवर मिरवणूक मार्गाची दुरुस्ती, बसवेश्वर महाराज पुतळा परिसराचे सुशोभीकरण तसेच आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करून देण्याच्या मागण्यांसाठी आज महापौर विनायक कोंडाल यांना निवेदन सादर करण्यात आले। महापालिका प्रशासनाकडून या मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती माजी नगरसेवक जगदीश पाटील यांनी दिली। महात्मा बसवेश्वरांची जयंती 19 एप्रिल रोजी होत आहे। अक्षय तृतीयाच्या दिवशी बसवेश्वरांची जयंती होत असते। आज माननीय महापौरांना आम्ही त्या ठिकाणी मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी सर्वजण मिळून त्या ठिकाणी निवेदन दिलं। त्या निवेदनामध्ये आपण असं म्हटलंय की 15 एप्रिलच्या पूर्वी महात्मा बसवेश्वरांचा पूर्णाकृती पुतळा या चबुतऱ्यावर बसवण्यात यावा आणि त्याच्या आधी सर्व या भागाची रंगरंगोटी, साफसफाई आणि स्वच्छता या ठिकाणी व्हावी आणि ज्या ज्या सोयी सुविधा असतात दरवर्षी महानगरपालिका पुरवते, जसं की आपण मल्लिकार्जुन मंदिर येथून मिरवणूक काढतो 19 एप्रिलला अक्षय तृतीयेच्या दिवशी, बाळीवेस, कुंभारवेस आणि इथपर्यंतचा जो मार्ग आहे त्यावरचे खड्डे भरून घ्या वगैरे बाकीचे ज्या सोयी सुविधा आहेत, स्वच्छता वगैरे, तेच त्याच्या संदर्भात निवेदन दिलं। त्याचं माननीय महापौरांनी प्रशासकीय आदेश काढण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी अंदाजपत्रक 25-26 या यंदाच्या 26-27 यंदाच्या वर्षी जे होणार आहे त्यामध्ये आपण 50 लाख रुपये या कामाला कमी पडणारी रक्कम या ठिकाणी मागितली आहे। त्यामध्ये आपण असं म्हटलंय की हे जे आता 17 पगड जातीचे जे काही बसवेश्वरांचे अनुयायी सभा मंडपामध्ये होते, संसदेमध्ये होते, बसवेश्वरांच्या अनुभव मंडपामध्ये, तर त्या अनुयायीमध्ये विशेष म्हणजे उदाहरण द्यायचं संत कक्कय्या, संत हरळय्या, संत अक्क महादेवी या सर्वांच्या मूर्ती या याच्यामध्ये आतमध्ये लावण्यात याव्या आणि बसवेश्वरांची जी वचनं आहेत महत्वाची ती सर्व वचनं या ठिकाणी करण्यात यावी आणि सेल्फी पॉइंट या ठिकाणी करण्यात यावी। या कामी 50 लाखाची तरतूद अंदाजपत्रकामध्ये करण्यात यावी अशी आपण त्या ठिकाणी मागणी केली। तर माननीय महापौरांनी या सर्व मागण्या आज त्या ठिकाणी मान्य केला आणि तातडीने हे सर्व प्रशासकीय आदेश काढतो असं त्यांनी सांगितलं आणि मला आशा आहे की सोलापूर महानगरपालिका ज्या ज्या सोयी सुविधा दरवर्षी पुरवते ते पुरवण्याचं काम या ठिकाणी यंदाच्या वर्षी नक्की होईल आणि आनंदानं अक्षय तृतीयेला आपण सर्वजण बसवेश्वर भक्त या ठिकाणी जयंती उत्सव चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आपण करूया। तसेच लवकरच आवश्यक कामांची पूर्तता करून जयंती उत्सव निर्विघ्न व उत्साहात पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून कार्यवाही केली जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। बसव जयंतीनिमित्त शहरात धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांसह भव्य मिरवणुकीचे आयोजन केले जाते, त्यामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून यंदाचा उत्सव अधिक भव्य दिव्य करण्यासाठी तयारी सुरू आहे।